हल्ली प्रत्येकजण Google Pay आणि फोनपेने ट्रान्झॅक्शन खूप करत आहेत. पण काही वेळा अशी परिस्थिती येते की काहीतरी सर्व्हर जाम असतो किंवा काहीतरी आपल्या चुकीमुळे किंवा सर्व्हरच्या चुकीमुळे किंवा कोणत्याही चुकीमुळे टेक्निकल इश्यूमुळे पेमेंट कट होतं. पण समोरच्या व्यक्तीला पेमेंट ते पोहोचत नाही. पण आपल्या अकाउंटमधून पेमेंट डेबिट होऊन जातं. तर अशा वेळी काय करायचं? किंवा या व्यतिरिक्त समजा आपल्याला एखाद्याला आपण पेमेंट पाठवणार असतो आणि चुकून दुसऱ्यालाच ते पेमेंट जातं. तर अशा वेळी काय करायचं? याच्यासाठी ऑनलाईन कंप्लेंट टाकावी लागते. मी ती प्रोसेस तुम्हाला दाखवतोय, ज्याच्यावरती रिफंड होईल. तर ही प्रोसेस तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला आता प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन सर्व दाखवतोय. सर्वात अगोदर आपल्याला Google Chromeमध्ये जायचं आहे. Google Chromeमध्ये गेल्यानंतर Googleवरती आपल्याला जाऊन NPCI हे टाकायचं आहे. त्याच्यामध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही साईट ओपन होते. साईट पहिलीच लिंक ओपन करायची. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही फर्स्ट कन्झ्युमरमध्ये जायचं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे जो कन्झ्युमर. त्यामध्ये गेल्यानंतर UPI कंप्लेंट यामध्ये जायचं. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुमचं जे कंप्लेंटमध्ये 2 ऑप्शन दाखवतात, एक ट्रान्झॅक्शन, नॉन ट्रान्झॅक्शन. तेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शनवरती सिलेक्ट करायचं. याच्यामध्ये नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन बघून नेचर ट्रान्झॅक्शनमध्ये काय आहे, तुम्ही पर्सन टू पर्सन केलं होतं की पर्सन टू मर्चंट केलं आहे. जर व्यापाऱ्याला केलं तर खालचा ऑप्शन आहे, आणि समजा तुम्ही कोणी वैयक्तिक दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला जर पाठवले तर पर्सन टू पर्सन करा. त्यानंतर सिलेक्ट इश्यूमध्ये त्यामध्ये अमाऊंट डेबिटेड अमाऊंट बट नॉट क्रेडिट टू बेनिफिशियरी अकाउंट. कारण खूप साऱ्या लोकांचं असं होतं की अकाउंटमधून पेमेंट कट होतं पण समोरच्याला ते पेमेंट पोचत नाही. त्या लोकांसाठी फर्स्ट जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. बाकी प्रत्येकाने स्वतःचे क्वेरी बघायचे, कोणते प्रॉब्लेम आहे तो त्याप्रमाणे खालचे ऑप्शन सिलेक्ट करायचे. आता हा जो इश्यू होता तो माझ्याबरोबर झालेला, तो हा इश्यू मी सिलेक्ट करतोय. तो हा फर्स्ट इश्यू होता तो. आणि सेकंड याच्यामध्ये आपल्या कमेंटमध्ये सेम तोच इश्यू आपल्याला परत रिटाईप करायचा आहे की बाबा माझं अमाऊंट डेबिट बट नॉट क्रेडिट टू बेनिफिशियरी अकाउंट. तर जो मेसेज आहे सेम रिपीटली मी कमेंटमध्ये रिटाईप करतोय, नॉट क्रेडिटेड टू बेनिफिशियरी अकाउंट. ओके. त्यानंतर आपली बँक जी होती ती बँक सिलेक्ट करायची. फॉर एक्झाम्पल माझी बँक होती स्टेट बँक, तर मी स्टेट बँक याच्यामध्ये सिलेक्ट करेन. त्याच्यामध्ये मी माझी स्टेट बँक होती ती सिलेक्ट करतो. त्यानंतर माझी किती अमाऊंट आहे ती अमाऊंटचं मला खाली टाकायची आहे. त्याच्यामध्ये माझे समजा 20,000 रुपीज आहे, मी टाकले. माझे डेट कोणत्या ट्रान्झॅक्शन झाले, जर समजा रिसेंटली जर झाले असेल तर मी आजची डेट टाकेन, ते मेन्शन करायचे. मी सध्या त्याच्यात कालची डेट मेन्शन करतोय. त्यामध्ये खाली मला ईमेल आय डी टाकायचे. आता ईमेल आय डी कारण तुम्हाला ईमेलवरती सर्व तुम्हाला काही मेसेज असेल तो ईमेलवरती तुम्हाला मिळणार आहे. आणि इथे ट्रान्झॅक्शनची आयडी आहे, जे तुमचं पेमेंट फेल केलं आहे त्या पेमेंट फेल केलेला स्क्रीनशॉट बघा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, आणि त्या स्क्रीनशॉटच्या मध्ये ट्रान्झॅक्शन आयडी दिलेला असतो, तो ट्रान्झॅक्शन आयडी आपल्याला इथे टाईप करायला लागतो. हा ऑप्शन सबमिट करायचा आहे.